नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, एक वेगळा व्हिडिओ आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेऊन आलेला आहोत। व्हिडिओ असा आहे की आदर्श जीवन जगण्यासाठी काय आवश्यक आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींना शेअर करा, जसे की आदर्श जीवन जगण्यासाठी आपल्याला काय आवश्यक आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहूया। बघा विद्यार्थी मित्रांनो, आदर्श जीवन जगण्यासाठी आपल्याला काय काय आवश्यक आहे। एक आहे चूक झाली तर मान्य करा। बघा व्यक्ती कधीही चूक करत असतो आपल्या आयुष्यामध्ये, न कळत व्यक्तीच्या आयुष्यामध्ये चुका होत असतात। त्यामुळे चूक झाली तर सर्रासपणे समोरच्या व्यक्तीला त्या ठिकाणी चुकीला माफ करा व तुमची जर चूक झाली तर मान्य करा। दुसरा आहे समोरच्यांचे मत विचारात घ्या। नेमकं समोरचा काय बोलत आहे आणि किती बोलत आहे याकडे लक्ष न देता काय बोलत आहे याच्यावरती थोडंसं चिंतन मनन करणं आजच्या काळात गरजेचं आहे। खरं तर तुमचं सारखं ऐकून त्यांना देखील कंटाळा येतो, त्यामुळे समोरचा माणूस काय बोलतो आहे, त्याचं मत काय मांडत आहे तेही या ठिकाणी विचारात घेणं गरजेचं आहे। चांगल्या कामाची स्तुती करा। बघा व्यक्ती तितक्या प्रकृती तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे। खरं तर चांगल्या कामाची स्तुती आपल्या या संपूर्ण जगामध्ये एकदाच होते, ती म्हणजे व्यक्ती मरून गेल्यानंतरच त्याच्या चांगल्या कामाची स्तुती होत असते। जिवंतपणी कोणत्याही मनुष्याची, कोणत्याही मानवाची स्तुती या ठिकाणी केली जात नाही, ही खूप शोकांतिका आहे। खरं तर आपण आदर्श जीवन जगण्यासाठी चांगल्या कामाची स्तुती करणं गरजेचं आहे। जे कोणी यशस्वी होतात त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करायला शिका, जेणेकरून आपलं देखील चांगलं होईल असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं। थोडक्यातच चांगल्या कामाची स्तुती करा, आभार मानायला विसरू नका। खरं तर सध्याच्या युगामध्ये कोणाला वेळ देणं देखील हे मुश्किलीचं जिकरीचं झालेलं आहे, तरीही वेळात वेळ काढून जे आपल्यासाठी असतात त्यांच्यासाठी एक आभार आपण नक्कीच मानलं पाहिजे। त्यामुळे आभार मानायला जीवनामध्ये कधीच विसरू नका। मी ऐवजी आपण शब्द प्रयोग करा। बघा तुम्हाला मी या ठिकाणी स्पष्टीकरणाच्या माध्यमातून या प्रत्येक वाक्याचा अर्थ या ठिकाणी सांगत आहे। खरं तर मी ऐवजी आपण जर शब्द हा प्रयोग वापरला तर प्रत्येक व्यक्तीमध्ये आपलेपणाचा आपल्याला दिसून येतोय। सतत हसतमुख राहा। बघा सगळ्यांना सगळ्यांच्या आयुष्यामध्ये सुखदुःख हे सुखदुःखाचं डोंगर आहे, कधी सुख असतं तर कधी दुःख असतं। त्यामुळे सतत तुमचा जो चेहरा आहे तो हसतमुख राहा। दुसऱ्यांतील चांगले गुण ओळखा। बघा या भूतलावर, या पृथ्वी तलावर आलेला प्रत्येक माणूस काही ना काही गुण घेऊन आलेलाच असतो। प्रत्येकांना वेगळं असं काहीतरी बनवलेलंच असतं। त्यामुळे प्रत्येक व्यक्तीमध्ये दडलेले जे काही गुण आहेत ते चांगले गुण ओळखा आणि त्याच्यातून तुम्हाला सकारात्मक काय घ्यायचं आहे ते तुम्ही घेऊ शकता। एकूणच दुसऱ्या माणसातील किंवा दुसऱ्या विद्यार्थ्यातील, दुसऱ्या व्यक्तीतील चांगले गुण ओळखा, एवढंच या ठिकाणी सांगायचं आहे। कुणाच्याही व्यंगावर हसू नका। खरं तर हास्य ही खरंच एका व्यक्तीचा अपमानास्पद केलेलं हे वागणूक आहे। कुणाच्याही व्यंगावरती हसू नका, देवानं दिलेली ती देणगी असते। स्वतःची कुवत व ताकद ओळखा। खरं तर आपलं सेल्फ जे स्व ओळख आहे ते ओळख आपण कुठेतरी ओळखणं गरजेचं आहे। मी मोठा, मी श्रेष्ठ, मी बलवान असं कधीच म्हणू नका, जेणेकरून आपल्यामध्ये देखील बरेच काही कमतरता असतात। त्यामुळे स्वतःची कुवत व ताकद ओळखायला शिका, तुम्हाला आयुष्यात काहीच कमी पडणार नाही। टीका तक्रार यात वेळ वाया घालवू नका। खरं तर तुमच्याकडे बरेच जण, तुम्ही जर प्रगती करत असाल तर तुमच्याकडे बोट करणारे भरपूर लोक असतात, तरी त्यांच्याकडे लक्ष न देता टीकाकारांनी जरी टीका केली तर त्याच्यातला चांगला असा संबोध घेऊन तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये चालत राहा, एवढंच या ठिकाणी सांगू इच्छिते। एकूणच टीका करणाऱ्यांकडे किंवा तक्रार करणाऱ्यांकडे जास्त वेळ न घालवता त्याच्यातून कमीत कमी वेळ कशा पद्धतीने दुर्लक्ष करता येईल याच्यावरती तुम्हाला फोकस करायचा आहे। कृतीपूर्व विचार करा। आपल्याला रोज काय काय ॲक्टिव्ह नवीन काय शिकता येईल का, आपण कृतीशील कसं बनलं पाहिजे, काही नवीन आयडिया येतील का, याबद्दल आपल्याला विचार करणं गरजेचं आहे। लोकांच्या खांद्यावर अपयश लादू नका। खरं तर ती आपली चूक आहे। ज्या त्या वेळेचं आपल्याला या ठिकाणी जसं संधी मिळेल त्या संधीचं आपल्याला सोनं करता आलं पाहिजे, तरच आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला काहीच कमी पडणार नाही। खरं तर आपल्याला सवय आहे, पूर्ण मनुष्याची जातच अशी आहे की आपल्याला जर अपयश आलं तर आपण खापर मात्र दुसऱ्यांवर फोडत असतो, दुसऱ्यांकडे बोट दाखवत असतो। त्यामुळे चूक आपली असती, आपण तिथपर्यंत जाऊन पोहोचत नाही। त्यामुळे लोकांच्या खांद्यावरती अपयश लादू नका।
क्रोधावर नियंत्रण ठेवा. क्रोध सगळ्यांनाच असतो, जसे की जनावरांना देखील असतो, परंतु ते कशा पद्धतीने नियंत्रण ठेवत असतात तेही तुम्हाला या ठिकाणी संयम शिकायचा आहे. आपल्या स्वतःच्या क्रोधावरती या ठिकाणी नियंत्रण ठेवायचं आहे. मैत्री भावना कायम मनी राहू द्या. मैत्री हेच खरं विश्व आहे. खरं तर प्रत्येकांना मैत्री असणं, मित्र असणं गरजेचं आहे. एकमेकांच्या भावना या ठिकाणी समजून घेण्यासाठी मैत्री किंवा मित्र हे हक्काचं घर आहे. हक्काचं या ठिकाणी आपल्याला एक घर आहे असं देखील म्हणलं तरी चालतोय. खरं तर मैत्री भावना ही कायम मनात राहू द्या. नेहमी सत्याची कास धरा. आपल्याला लहानपणी आपण एक सुविचार ऐकलेलोच असेल, हार जीत के बारे में सोचने वाली की नैया नैया कभी सागर पार नहीं करती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. खरं तर नेहमी खरे बोलावे हे जे सुविचार आपण ऐकून आहोत, खरं तर नेहमी सत्याची कास धरा. खरं तर सत्य हे शेवटपर्यंत टिकणार आहे, त्यामुळे सत्याची कास धरा. इतरांना चांगली वागणूक द्या. विचार करून बोला. आपण काय बोलतो आणि काय बोलत नाही हे महत्त्वाचं नाही. जे बोलतो, खरं तर असं म्हटलं जातं, काय बोलावं काय बोलू नये हे तर आपण शिकतोच, परंतु काय बोलू नये काय बोलावं हे आपण लगेच शिकतो, परंतु काय बोलू नये हे आयुष्यभर शिकत नाही. त्यामुळे प्रत्येक गोष्टीला या ठिकाणी विचार करून बोला. कोणाचंही मन दुखावू नका. सुखाचा गुणाकार व दुःखाचा भागाकार करा. हे तर तुम्हाला सर्रास माहीतच आहे. आपलं आयुष्य, आपलं जीवन हे सुख दुःखाने भागलेलं आहे. त्यामुळे सुखाचा गुणाकार आणि दुःखाचा भागाकार करा. सगळ्यात महत्त्वाची म्हणजे वाहन चालवताना स्वतःची काळजी घ्या व फाजील आत्मविश्वास टाळा. खरं तर कॉलेज जीवनामध्ये आपल्याला माहीत आहे कशा पद्धतीने स्टंट केलं जातं. खरं तर अशा या वाहन चालवताना स्वतःची काळजी घेणं हे देखील तितकंच गरजेचं आहे. आपल्या घरी देखील आपले आई वडील भाऊ बहीण या ठिकाणी वाट पाहत असतात. जसं घरातून तुम्ही बाहेर पडता अगदी त्याच पद्धतीने घरात या, एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छिते. कामापुरती मैत्री ठेवून खरी मैत्री गमावू नका. खरं तर वेळेपुरतं कामापुरतं मामा असं म्हणतात, परंतु तसं न करता जे आपल्याला कठीण काळामध्ये कठीण संघर्षामध्ये जे धावून येतात त्यांच्यासाठी तुम्ही देखील धावून जा. जेणेकरून मैत्री ही खरी ठेवा, गमावू नका. मैत्रीला कधी आत्मविश्वास किंवा तडा जाऊ देऊ नका. कुटुंब टिकवणे हा महत्त्वाचा आहे. खरं तर आपलं कुटुंब हे सर्वस्व असतोय. त्यामुळे कुटुंबातले जे प्रमुख असतात, जे कुटुंबाचं नातं असतं ते टिकवणं तुम्हाला महत्त्वाचं आहे. आज परत एकदा न कळत मुंगी तळ्यात पडली. स्वतःला वाचवण्यासाठी झाडाचं पान आणि कबुतराची वाट पाहू लागली. मीच का सतत हिला वाचवावे हा कबुतरांचा अहंकार आड आला. बघा कशा पद्धतीने आहे. या संपूर्ण वाक्यामध्ये किती महत्त्वाचं आणि मोल आहे बघा. मीच का सतत हिला वाचवावे हा कबुतराचा अहंकार आड आला. झाडावरच बसून असहाय मुंगीला मरताना पाहू लागला. कबुतराने मदत करावी म्हणून मुंगी जीवाच्या आकांताने ओरडली. कबूतर आपल्याच विचारात मशगूल. मुंगी असहायतेमुळे गतप्राण झाली. कबूतर आपल्याच गर्वात गडून गेलं. पारधी येणार हेच विसरून गेलं. पारध्याने याच संधीचा फायदा घेतला, कारण प्रत्येक वेळेला निशाणा साधल्यावर मुंगी पायाला चावायची आणि निशाणा चुकायचा, म्हणून मुंगीच्या अनुपस्थित डाव साधला. कबूतर आणि मुंगी दुर्दैवपणाने गेले. झाड मात्र त्या दिवशी खूप रडले. पहा, तात्पर्य एवढंच सांगायचं आहे, मुंगी कबूतर मेल्याचं दुःख होतंच, पण त्याहूनही परोपकाराची भावना मेल्याचं होतं. मित्रांनो, कोणाला कोणाची कधीही गरज किंवा मदत लागते. अहंकार नाशाकडे नेतो तर सेवा ही आनंदी जीवनाचे सार्थक ठरते. सर्वांशी, म्हणून सर्वांशी प्रेमाने वागा व सर्वांकडून प्रेम मिळवा. हे जे महत्त्वाचे मोलाचे वाक्य आहेत ते तुम्हाला कुठल्या चॅनलवरती कोणच तुम्हाला सांगू इच्छित नाहीत. त्यामुळे हेही सांगायला तुम्हाला पैसा घेतात. त्यामुळे सर्वांना कळकळीची विनंती आहे, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. खरं तर हे जे जाणीव आहे ते जागृती करणं आजच्या काळाची गरज आहे. म्हणून सर्वांशी प्रेमाने वागा व सर्वांकडून प्रेम मिळवा. हा जन्म पुन्हा नाही. पहा, हा जन्म पुन्हा नाही. विनाकारण कोणाला त्रास देऊ नका. आज वेळ व आपला रुबाब आहे म्हणून कोणाचे नुकसान होईल असे वागू नका. आपल्या सत्तेचा गैरवापर करू नका. कृपया वेळ काढून नक्की वाचा. निसर्गाने आपल्या शरीराची रचनाच अशी केलेली आहे की आपण स्वतःसाठी पाठही थोपटू शकत नाही आणि स्वतःला लाथही मारू शकत नाही. म्हणूनच माणसाच्या जीवनात हितचिंतकाची आणि निंदकाची आवश्यकता आहे. आयुष्यात असे लोक जोडा जो वेळ येईल तेव्हा तुमची सावली आणि वेळेला तुमचा आरसा बनतील. कारण आरसा कधी खोटे बोलत नाही आणि सावली कधी साथ सोडत नाही. म्हणून शेवटी एवढंच सांगू इच्छिते, बोलायच्या आधी ऐकायला शिका. खर्च करायच्या आधी कमवायला शिका. लिहायच्या आधी विचार करायला शिका.
हार मानण्याआधी प्रयत्न करायला शिका आणि मरायच्या आधी जगायला शिका, मरायच्या आधी जगायला शिका, एवढंच या ठिकाणी सांगू इच्छिते। एकूणच अशा पद्धतीने आदर्श जीवन जगण्यासाठी, कशा पद्धतीने जीवन जगण्यासाठी कोणकोणते वाक्य, कोणकोणते या ठिकाणी ज्या भावना आहेत ते कशा पद्धतीने आहेत, ते जरी तुमच्या जीवनामध्ये जर सकारात्मक बदल झाले तर नक्कीच या व्हिडिओचा कुठेतरी फायदा होईल असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं। खरोखरच या आदर्श जीवन जगण्यामध्ये प्रत्येक ओळ न ओळ या ठिकाणी महत्त्वाचे आहे। नक्कीच तुमच्याही आयुष्यामध्ये या वाक्याचा, या व्हिडिओचा कुठेतरी बदलाव दिसून येईल एवढंच या ठिकाणी अपेक्षा आणि आशा व्यक्त करते। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।